विद्यार्थी मित्रांनो, बहुप्रतिक्षित टीईटी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आली 10 नोव्हेंबर तारीख डिक्लेअर झाली, नोटिफिकेशन आलेलं आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला अभ्यासाचं नियोजन सांगा, कारण मी अभ्यासाचं नियोजन मागच्या परीक्षेत सांगितलं होतं, त्याचा मुलांना खूप प्रचंड फायदा झालाय आणि आपल्या क्लासचे शेकडो शिक्षक आज सेवेमध्ये रुजू आहेत आणि काही मुलाखतीमधून आता रुजू होणार आहेत। आता या ठिकाणी जर विचार केला तर तुमच्याकडे 2च महिने आहेत, परंतु या 2 महिन्यामध्ये तुम्हाला 90 गुण कसे मिळवायचे याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो। पहिला पेपर म्हणजेच मी 1ली ते 5वी बद्दल बोलणार आहे। तुम्हाला माहिती आहे 1ली ते 5वीच्या शिक्षकांचे रेट काय आहेत। इथे आम्ही 20-25 लाख रुपये तुमच्याकडून घेणार नाहीत, तर फक्त 1999 रुपयामध्ये तुम्हाला शिक्षक आम्ही करणार आणि याची गॅरंटी मी तुम्हाला देतो, तुम्हाला 90+ मार्क्स मिळवून देण्याची आमची गॅरंटी। ओके, ठीक आहे। एकूण उपलब्धता शिकायत 600, पण अभ्यास करताना फक्त ढोर मेहनत करण्यापेक्षा स्मार्ट स्टडी करण्याकडे भर द्या। 90 मार्कापर्यंत जायचं कसं 150 मार्कांपैकी 150 पैकी हे मी तुम्हाला सांगतो। विषय गुण आणि तासिका। मराठी हा विषय तुम्हाला 30 गुणांसाठी असला तर मराठीचा अभ्यास अत्यंत लवकर होऊ शकतो, म्हणजेच मराठीला सर्वात कमी तासिका द्यायच्यात, परंतु मार्क्स मात्र सर्वात जास्त या ठिकाणी मिळतील मराठीला। दुसरा मुद्दा, मराठीच्या विषयी अभ्यास करताना अलंकार आणि वृत्ते हे 2 टॉपिक जे विद्यार्थी टाळतात ते करायचे तुम्ही। वाक्याचे काळ, त्यानंतर वाक्याचे प्रकार, त्याच्यानंतर प्रयोग, समास हे टॉपिक जास्त महत्त्वाचे। शुद्ध शब्द तुम्हाला येतात, परीक्षेला विचारतात। नामाचं लिंग विचार, वचन विचार याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात। त्याच्यानंतर प्राण्यांचे घर आणि प्राण्यांचे पिल्ल यांच्यावरती पण तुम्हाला प्रश्न असतात। इंग्रजीला मुद्दाम 120 तासिका या ठिकाणी का दिल्यात, कारण इंग्रजीचा थोडासा अभ्यास अवघड आहे। मग सुरुवातीला घ्या तुमचा मराठी विषय। त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा एक स्कोरिंग विषय सांगतो, गणित आणि बुद्धिमत्ता। गणित आणि बुद्धिमत्तेला सर्वात जास्त 160 तास का दिलेत, कारण याच्यामध्ये प्रामुख्याने गणितच आहे। बुद्धिमत्ता अगदी कमी मार्कांना आहे, परंतु तरीही शासनाने बुद्धिमत्तेवरती काही प्रश्न विचारले आहेत। इथून पाठीमागचे पेपर जर पाहिले तर म्हणजे 90% जरी पोर्शन गणिताचा असला तरी 10% प्रश्न तरी तुमचे बुद्धिमत्तेवरती आहेत। हा मुद्दा नीट का लक्षात ठेवा। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा घ्यायचा तो परिसर अभ्यास। आता तुमचे 3 विषय झाले, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि परिसर अभ्यास। परिसर अभ्यास एकदम सोपा आहे, लहान म्हणजे आपण चिल्लर असो ना अभ्यास जसा एकदम किरकोळ तसा अभ्यास येतो। म्हणजे हा एक आणि हा एक तुमच्या डोक्यामागचा विषय काढून टाकायचा। तासिका दिले त्याला 120। त्याच्यानंतर आता पुढे मात्र तुम्हाला 2 गोष्टींकडे जास्त भर द्यायचा आहे, तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि गणित, बुद्धिमत्ता। बाळांनो, स्कोरिंग तुमचे विषय येतं मराठी, त्यानंतर परिसर अभ्यास आणि गणित, बुद्धिमत्ता। म्हणून तुम्हाला ह्या 3 विषयांना अगोदर घेऊन जायचंय आणि परिसर अभ्यास पटकन संपून लगेच बालमानसशास्त्राकडे तुम्हाला जायचंय। म्हणजे काय होईल की तुमचा बॅलन्स स्टडी होऊन जाईल आणि या स्टडीमध्ये मी तुम्हाला सांगतो गॅरंटीने की 100% 90च्या पुढे तुम्हाला मार्क्स मिळतील। मग मला 80 मिळाले, 81 मिळाले, माझं हे झालं ते झालं, नाटकं चालणार नाहीत। इथं आम्ही तुमच्याकडून काय 20-25 लाख रुपये घेत नाहीत, फक्त 1999 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून देतोय। दुसरी गोष्ट, यासाठी शिक्षक जे आहेत ते तुमच्या समोरच दिलेत। मी स्वतः आहे, सुराशे सर आहेत, जाधव सर आहेत, अंतरकर सर, सुमित काकडे सर, चांदोरीकर सर आणि आशे पठाण सर। आता यांचं सिलेक्शन जवळजवळ झालेलंच आहे, पण तुमची बॅच पूर्ण करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले। त्यांचं सिलेक्शन झालं 2 ठिकाणी। तर आता द विनर स्टडी सेंटर हे जे ॲप आहे, ह्या ॲपवरती तुम्ही बॅच पाहू शकता। 181 नंबरची बॅच आहे आणि याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर पण येतं। बाळांनो, आलेली संधी पुन्हा येत नसते, म्हणजे हा फक्त काय इंस्टाग्राम पुरता रील्स पुरता मर्यादित भाग नाही। इथे घाम गाळून शिकावं लागतं, इथे अनुभव लागतो आणि अनुभवाच्या जोरावरती विद्यार्थी सिलेक्ट होत असतात। मी तुम्हाला एक साधा किस्सा सांगतो। मला या दिवशी साधारणतः मला असं वाटतं उदगीर का उस्मानाबाद इथून धाराशिवमधून एक फोन आला होता। सर म्हणे मला तुमचे पैसे द्यायचे आहेत। म्हणलं कशाचे? तुमच्या बॅचचे, कारण मी तुमची बॅच चोरून पाहिली म्हणे दुसऱ्याच्या मोबाईलवरती। म्हणजे एक मोबाईल आणि 3 लोक ती बॅच पाहत होते। ती बॅच होती 199 रुपयाची। मला आज शिक्षक झाल्याचा सार्थ आनंद आहे, अभिमान आहे, कारण माझ्यामुळं जर महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी जर त्यांच्या पोटापाण्याला लागले असले तर आता मला ही संधी मिळते आणि या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। आता मी मराठीची संपूर्ण व्होकॅब्युलरी अगोदर घेतलेली आणि आता मी माझ्या विषयाला सुरुवात करणार आहे। इंग्लिशचेही सुंदर लेक्चर चालू आहेत माझे, मी आता डिग्रीपर्यंत आलो आहे। तर तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्यावं। फोन यासाठी होता की सर मी पहिल्यांदा वॉचमन होतो, माझी मिसेस सुद्धा दुसऱ्याच्या घरी कामाला जात होती, आज मी
जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवक या पदावरती रुजू आहे आणि माझी मिसेस शिक्षिका आहे आणि याचा संपूर्ण श्रेय मी तुम्हाला देतो. त्या माणसाचं जे सिलेक्शन आहे ते वयाचे 39 वर्ष झाले. त्या लेडीचं वय होतं 37 वर्ष. त्यांना मुलगी जर पाहिली तर जवळजवळ बरीच मोठी 11-12 वर्षांची मुलगी होती. एवढी मोठी मुलगी त्यांना होती आणि तरीही ते लोक म्हणजे वंचित होते नोकरीपासून. परंतु दोघांनाही नोकरी लागली आणि मग त्यांनी मी म्हणलं किती पैसे देणार, दोन मिळून 199. मग तुम्ही म्हणले की 398 रुपये होतात. तर म्हणलं पाठवून द्या पोस्टाने. कारण कसं आहे की त्यांनाही वाटलं पाहिजे की आपण शिंदे सरांच्या ऋणातून थोडंफार मुक्त झालो, त्यांना काहीतरी आम्ही गुरुदक्षिणा दिली. बाळांनो, तुम्ही मला असेच 199 रुपये पाठवून द्यावे आणि आपण शिक्षक व्हावा अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. ही बॅच जॉईन करा आणि लवकरात लवकर शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी पहिली पायरी तुम्ही चढावी अशी अपेक्षा करतो. दुसरा मुद्दा आहे, या ठिकाणी पुढचा पेपर आहे TET शिक्षक पात्रता परीक्षा. परत 10 नोव्हेंबरलाच हे पेपर होणार आहे आणि तुमची परीक्षा TCS IBPS कोणीच घेणार नाही, कारण त्यांनी सगळा गोंधळ करून ठेवलाय. तर यासाठी परत पुन्हा उपलब्धता शिका 600 विषय त्याप्रमाणे येतं, पण विषय तुम्हाला या ठिकाणी प्रमुख 1, 2, 3 आणि 4च येतं. सामाजिक शास्त्र घ्यायचं की विज्ञान घ्यायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तासिका मराठीसाठी 100, इंग्रजीसाठी 150, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी 150, गणित विज्ञानासाठी 200 तासिका का ठेवल्यात, कारण तो स्कोरिंग विषय. या ठिकाणी 60 मार्क जर पडले तुम्हाला आणि इथं जर 30 मार्क जर मराठी जर पडले तर तुम्हाला विषय दुसरा अभ्यासच करायची गरज नाही. बालमानसशास्त्र पण करू नका आणि दुसरं काहीच करू नका. 30 आणि 60 जर म्हणलं तिथंच पास होऊन जाते तुम्ही. परंतु आपण तेवढे हुशार नसतो, त्याच्यामुळे पैकीच्या पैकीच मराठीमध्ये 30 पडतील आणि गणितात 30 पडतील, म्हणून बाकीचे विषय सपोर्टिव्ह ठेवा. याही ठिकाणी अभ्यासाची सिक्वेन्स करताना मराठी अगोदर घ्यायचं, त्याच्यानंतर दुसरा विषय घ्यायचा तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता, मग गणित आणि विज्ञान, त्याच्यानंतर बालमानसशास्त्र, त्यानंतर इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रांना खूप जास्त विषय आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे सामाजिक शास्त्र थोडे पाठीमागे ठेवले तरी चालतील. परंतु याच्यापैकी मराठी, गणित, बुद्धिमत्ता, गणित आणि विज्ञान हे 2 विषय अगोदर घ्या, त्यानंतर इंग्रजी घ्या आणि सामाजिक शास्त्र घेऊन नंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्याकडे याला हात लावा. याला मुद्दाम मी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राला 150 तासिका ठेवले होता, कारण ते आपल्या मराठीमध्ये ते तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही. तर अशा प्रकारचं नियोजन मी 600 तासिकांचे दिले. दररोज 10 तास अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे. 24 तास आणि 48 तास असा अभ्यास करू नका, कारण तुम्हाला एका दिवसामध्ये 24 तास असतात म्हणून तुम्ही 48 तास अभ्यास करू शकत नाही. आणि तसे नाटकं पण करायचे नाही. फक्त 10 तास अभ्यास करा, पण तो जीव लावून करा. जर हे जमत नसेल तर शिक्षक होण्याचे स्वप्न तुम्ही पाहू नका. ठीक आहे, 2 महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाला 10 तास जर अभ्यास जर केला तर तुम्हाला साधारणतः 600 तासिकांचं नियोजन या ठिकाणी सांगितले. आणि मग तुमचे 10 तास तुम्ही कोणकोणत्या विषयाला कसे द्यायचे ते तुम्ही तुमचे ठरवायचे. दररोज 3 विषय घ्यायचे. मला असं वाटतं गणित आणि विज्ञान याच्या जोडीला जर तुम्ही मराठी घेतलं तर मराठी संपलं की लगेच मग तुम्ही इंग्रजी घेण्याच्या ऐवजी बालमानसशास्त्र घ्या, आणि बालमानसशास्त्र याच्यातला एखादा विषय संपला की मग इंग्रजी घ्या आणि नंतर सामाजिक शास्त्र घ्या. ज्यांना सामाजिक शास्त्र घ्यायचंय तर थोडासा विषय नंतर ठेवा तुम्ही, कारण का सामाजिक शास्त्र याच्यामध्ये खूप सारे व्हरायटीचे विषय येतात. म्हणून याच्यापैकी तुम्हाला जे घेता येईल ते अगोदर घ्या. नियोजन तुमचं आहे, मार्गदर्शन आमचं आहे, अभ्यास तुम्हाला करायचा आहे, सांगायचं आहे आम्हाला, आणि पुढच्या काही गोष्टी 2 गोष्टी तुम्हाला काकडे सर सांगतील. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची ही गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी, जे लोक मागच्या वर्षभरापासून अगदी मनापासून तयारी करताय आणि वाट बघत होते कधी येते शिक्षक भरती, TETची एक्झाम कधी येते, कारण TET आली आहे म्हणजे निश्चितच टेटची परीक्षा पुढच्या काही कालावधीमध्ये होणार. आता आपल्याला तयारी करायची आहे पहिले 10 नोव्हेंबरची, बरोबर आहे की नाही? 10 नोव्हेंबर आपलं टार्गेट असलं पाहिजे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, एक्झाम घेणार कोण आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असं होतं, सर ही जी परीक्षा आहे TETची ही TCS घेणार का IBPS घेणार. पण मित्रांनो लक्षात घ्या, ना TCS ही परीक्षा घेणार आहे ना IBPS घेणार आहे. ही परीक्षा घेणार आहे राज्य शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्याद्वारे ही परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, पेपरचा पॅटर्न तोच असणार जो 2013 पासून चालत आलेला आहे. 2013 पासून तर 2023 पर्यंत जेवढे झालेले पेपर आहेत मित्रांनो, त्यांचे PYQ आपल्यासाठी फार महत्त्वाचे असणार आहेत. आणि हे सगळे PYQ आम्ही ह्या आमच्या बॅच नंबर 181 मध्ये कव्हर केलेत. लक्षात ठेवा, बॅच नंबर 181 मध्ये टॉपिक सगट आम्ही PYQ सुद्धा कव्हर करत चालतोय. आता मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला शिंदे सरांनी सांगितलेल्याच आहे. पुढची फक्त एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो सगळ्यांना, आणि या ठिकाणी कंक्लूड करतो. बघा, लक्ष द्या. बघा मित्रांनो,
गणित आणि बुद्धिमत्ता याच्याविषयी जर बोलायचं झालं तर गणित हा विषय सर्वात प्रथम जर तुम्ही पेपर 1 बघितला किंवा पेपर 2 बघितला, पेपर 1 मध्ये 30 मार्क्स, पेपर 2 मध्ये तेवढेच मार्क्स. मग पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये गणिताची तयारी करताना उल्लेख जरी गणिताचा असला तरी त्या ठिकाणी बुद्धिमत्ताचे प्रश्न सुद्धा येतात. तुम्ही म्हणसाल सर असे कोणकोणते टॉपिक आहेत, त्या ठिकाणी बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारले जातात. बघा, घड्याळ आहे, कॅलेंडर आहे, त्याच्यानंतर ठोकळा आहे, घन आहे, नातेसंबंध आहे, त्यानंतर आकृत्यांची संख्या मोजणे आहे, त्यानंतर नंबर सिरीज आहे, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी आहे, संभाव्यता ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर मांडणी आणि जुळणी, परम्युटेशन कॉम्बिनेशन, एवढे जे टॉपिक आहेत ना मित्रांनो, त्यानंतर वयवारी एक टॉपिक, अजून एवढे टॉपिक तुम्हाला बुद्धिमत्तावर विचारले जातात या गणिताच्या हेडिंग खाली. जरी त्याला हेडिंग गणित आहे तरी त्या खाली बुद्धिमत्ताचे सुद्धा प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं लक्षात घ्यायचंय, गणिताची तयारी करताना 3 सेक्शनवर आपल्याला लक्ष द्यायचंय. बाकी अंकगणिताचा पार्ट वेगळा, या अंकगणितामधला भूमिती हा पार्ट वेगळा, आणि थर्ड बुद्धिमत्ता. लक्षात घ्या, बुद्धिमत्ताचे तुम्हाला 6 प्रश्न येतील, भूमितीचे पण तुम्हाला 6 प्रश्न येतील. 12 प्रश्न हे पकडून घ्या, उरलेले 18 प्रश्न हे गणिताचे असतील. ओके, उरलेले 18 प्रश्न कशाचे असतील? गणिताचे. 18 आणि 12 असं प्रोपोर्शन असेल. भूमिती मित्रांनो रिझल्ट ओरिएंटेड कार्यक्रम असणार आहे, आणि हे सगळे गणित असेल, भूमिती असेल, बुद्धिमत्ता असेल, हे सर्व व्हिडिओ आम्ही बॅच नंबर 181 मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. जसं सरांनी तुम्हाला सांगितलं की एका दिवसात 10 तासाचं नियोजन करा, जेणेकरून 2 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण जे 600 तासांचं जे काही तुम्हाला आम्ही पुरवणार आहोत हे पूर्ण अभ्यास होतो. आता काही मुलं सर कसं करावं सर, तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला फास्ट फॉरवर्डची त्या ठिकाणी फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली असते. तर प्रत्येक व्हिडिओ जिथं मध्ये बोलण्याचा जो वेळ गेलेला आहे ना, तो बोलण्याचा वेळ तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून फक्त एक क्वेश्चन त्या ठिकाणी टार्गेट करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो पूर्णपणे या पूर्ण गोष्टींची तुम्ही सगळ्यांनी तयारी करायची आहे, आणि 10 नोव्हेंबर या दिवशी या परीक्षेसाठी सर्वांनी वेल प्रिपेअर राहायचं आहे. ओके मित्रांनो, तर हे बोलून मी माझे या ठिकाणी 2 शब्द संपवतोय. सगळ्यांनी तयारीला लागा. बॅच नंबर 181 आणि तुम्ही. थँक्यू सो मच.